गंगापूर हद्दीत कायगाव शिवारात गावठी कट्टा बाळगून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे। या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार 7 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गंगापूर भागात मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणणे व अवैध धंदे व्यवसाय करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासाठी माहिती काढत असताना भेंडाळा फाटा येथे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रोडवर कायगाव शिवारात रामेश्वर रसवंती समोर एक इसम त्याच्याजवळ गावठी कट्टा बाळगून दहशत करीत आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी वरिष्ठांना माहिती दिली। नमूद माहितीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व पथकाने सापळा कारवाईचे नियोजन करून तात्काळ कायगाव शिवारात रामेश्वर रसवंतीच्या अलीकडे थांबून माहिती मिळालेल्या इसमाच्या वर्णनाप्रमाणे इसम मिळून आल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याला ओळख दर्शवून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रवीण विजयसिंग इंगळे, वय 39 वर्षे, राहणार वडणा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, हल्ले मुक्काम चाफे पाटील यांचे घर वाळूज MIDC पोलीस स्टेशनच्या पाठीमागे छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले। पथकाने पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, एक मोबाईल असा एकूण 2,01,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। पोलिसांनी तो जप्त करत सदर इसमास गंगापूर पोलीस ठाणे येथे हजर करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, उपनिरीक्षक महेश गुगे, सचिन राठोड, सुनील गोरे, गोपाल पाटील, पोलीस अंमलदार बलबीर सिंग बहुरे, शिवाजी मगर यांच्या पथकाने केली आहे। अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत।